सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येक व्यक्ती एखादी घटना पोस्ट करून पत्रकारांचं काम करू शकतो। सध्या पत्रकारिता तशी सोपी झाली, पण याच पत्रकारांना अजित पवारांनी आज नेत्यांच्या रांगेत बसवून त्यांची तुलना नेत्यांशीच करून टाकली। स्वतः अर्थमंत्रीच असं म्हटल्यावर नेत्यांच्या पेशन्स सहित इतर सेवा देखील पत्रकारांना मिळतील अशी आशा धरायला काही हरकत नाहीये। पक्षांतरावरून गडकरींचं हे विधान आहे, तर त्यावर अजित पवारांनी दिलेला दाखला पाहूया। राजकीय पक्षाचा आणि विचाराचा काय संबंध आहे? कोण कोण्या पार्टीत केव्हा येतात, केव्हा घुसतात, केव्हा बाहेर निघतात, कुठे जातात हे कोणीच सांगू शकत नाही। तुम्ही आज एक चॅनलला सामला असला तर उद्या मटाला जाल, परवा ईटीव्हीला जाल, तेरवा लोकशाहीला जाल, मग TV9ला जाल, असं कसं चालतं? आम्ही काही बोलतो का? तुम्हाला बरं वाटलं तुम्ही गेला, तो तुमचा अधिकार आहे। सध्याच्या राजकीय स्थितीवर पुन्हा एकदा नितीन गडकरींनी सरळ आणि स्पष्ट भाष्य केले। हल्ली विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता मोठी समस्या आहे। कुणीही कोणत्या पक्षात जातो, कुणीही कोणाही सोबत जातो, असं गडकरींनी म्हटले। यावर जेव्हा अजित पवारांना विचारणा झाली तेव्हा अजितदादांनी त्याची तुलना पत्रकारांशी करत, जेव्हा पत्रकार चॅनल बदलतात तेव्हा आम्ही काही बोलतो का, असा उलट प्रश्न विचारला। राजकीय पक्षाचा आणि विचाराचा काय संबंध आहे? आज दुर्दैवाने नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट हे राजकारणातलं सूत्र आहे। कोण कोण्या पार्टीत केव्हा येतात, केव्हा घुसतात, केव्हा बाहेर निघतात, कुठे जातात हे कोणीच सांगू शकत नाही। नितीन गडकरी काल म्हटले की कोण कुठल्या पक्षात सध्या जाईल तो त्यांचा अधिकार आहे। आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे। जसं तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आज एक चॅनलला सामला असला तर उद्या मटाला जाल, परवा ईटीव्हीला जाल, तेरवा लोकशाहीला जाल, मग TV9ला जाल, असं कसं चालतं? आम्ही काही बोलतो का? का रे तू इकडं का गेलं का तिकडं गेला? तुम्हाला बरं वाटलं तुम्ही गेला, तो तुमचा अधिकार आहे, संविधानाने तुम्हाला दिलेला आहे। ह्याच्यामध्ये चुकीचं काही नाही। जसं तुमच्या क्षेत्रात आहे तसं आमच्या राजकीय क्षेत्रामध्ये। पक्षांतर किंवा वेगवेगळ्या युती आघाड्यांवर अजित पवारांनी पत्रकारांचं उदाहरण दिलं। मात्र नेते आणि पत्रकार यांच्यातला फरकही समजून घेऊया। पत्रकारांसाठी पत्रकारिता ही नोकरी आहे, राजकारण्यांसाठी राजकारण ही समाजसेवा। पत्रकार या क्षेत्रात येण्याचं स्वतः ठरवतो आणि तो येतो। आमदारांना विधानसभेत 4 लाख लोक निवडून पाठवतात। पत्रकार हा लोकांमध्ये जाऊन विचारधारेच्या बांधिलकीवर भाषणं देत नाही। नेते सभांमध्ये विचारधारेच्या एकनिष्ठतेबाबत शपथा घेतात। पत्रकारिता किंवा कोणत्याही खाजगी क्षेत्रात नोकरीची संस्था बदलाचा अधिकार त्याचा वैयक्तिक आहे। आमदारांनी जर भूमिका बदलली तर त्यांच्या निलंबनासाठी राज्यघटनेत 10व्या परिच्छेदाचा समावेश केला गेलाय। कारण याआधी जेव्हा राष्ट्रवादीतून लोक भाजपात गेले होते तेव्हा विरोधी पक्षात असणारे अजित पवारांनीच विचारधारेवरून भूमिका बदलणाऱ्यांना सुनावलं होतं। मात्र तोच प्रश्न जेव्हा गडकरींनी उपस्थित केला तेव्हा मात्र अजित पवारांनी पत्रकारांचं उदाहरण दिलं। त्यांचा काही उपयोग नाही। इथनं पुढं पद देत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की माग पद कुणाकुणाला मिळाली? सचिन अहिरला मिळालं, चित्रा वाघला मिळालं, संजय पाटलाला मिळालं, त्या प्रसाद लाडाला मिळालं, सुभाष मयेकरला मिळालं। एक मायचा लाल इथं थांबला नाही, सगळी तिकडे परतर पडली। असली माणसं कशा करता शोधताय तुम्ही? माणसं अशी शोधा की उद्याच्याला सरकार असू सरकार नसू पवार साहेबांच्या विचारापासून तो यत्किंचितही ढळणार नाही, अशा पद्धतीचा माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी शोधला पाहिजे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे। तुम्ही आज एक चॅनलला सामला असला तर उद्या मटाला जाल, परवा ईटीव्हीला जाल, तेरवा लोकशाहीला जाल, मग TV9ला जाल, असं कसं चालतं? आम्ही काही बोलतो का? का रे तू इकडं का गेलं का तिकडं गेला? तुम्हाला बरं वाटलं तुम्ही गेला, तो तुमचा अधिकार आहे, संविधानाने तुम्हाला दिलेला आहे। ह्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, असंच आहे। तत्व नाही का? तत्व कशाची गुंडाळली? तुलना कशी होणार? नाही तत्व एक मिनिट, तत्व गुंडाळी उगीच काहीतरी तो प्रश्न विचारून दचमा करू नको। अजिबात तशा पद्धतीने तत्व कोणी गुंडाळलेले नसतात। इंदिराजींनी पण आणीबाणी आणली, त्याच्यानंतर काय घडलं, वेगवेगळ्या विचाराची लोक हे एकत्र आलेले तुम्ही बघितलं ना, त्यावेळेस तत्व कुठे गेलेली होती? दरम्यान गडकरींनी काही महिन्यांपूर्वी शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दल केलेलं विधानही चर्चेत राहिलं होतं।
आजच्या भाजप शिवसेना युतीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आजच्या भाजप शिवसेना युतीबद्दल तुमचं म्हणणं काय? सध्या युती नाहीये. युती नाहीये. आहे ना, आता शिवसेना म्हणजे एकनाथजी शिंदे. आता ही शिवसेना मला वाटलं तुम्ही असं कोणाशी भांडण नाहीये, लक्षात घ्या. चांगलं असं पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉम्प्रोमाइजेस, कंपल्शन्स, लिमिटेशन अँड कॉन्ट्रडिक्शन. त्यामुळे जे जे होतील ते पाहावे, तो का म्हणे उभे राहावे, हे चांगलं. आता शिवसेना भाजपच्या युतीचं सरकार आलं हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. कधी कधी भाषण करताना गडकरीजी चक्करून पडतात, त्यामुळे एखाद्या वेळेला काही क्षणाकरता ते विसरले असतील की महाराष्ट्रात भाजप सेनेची युती आहे म्हणून, आणि म्हणून ते कदाचित बोलले असतील. पण त्यांना आता माहीत आहे की राज्यामध्ये शिवसेना ही आपल्या शिंदेसाहेबांची शिवसेना म्हणून ओळखली जाते, कारण धनुष्यबाण आणि पक्षाची मान्यताही यांना मिळालेली आहे. अजित पवार गटाचं नाव न घेता त्यांना सोबत घेण्यावर फडणवीसांनी महाभारताचं उदाहरण दिलं होतं. यानंतरच्या काही दिवसांनी मुनगंटीवारांनी आपल्याला शिवसेनेसोबतची भाजपा आवडते, राष्ट्रवादीसोबतची नव्हे असं विधान केलं. आणि काल परवा गडकरींनी मात्र हल्ली विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता हीच मोठी समस्या असल्याचं सांगत सर्वच राजकीय पक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलाय. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेची जी आमची युती झाली आहे ही आमची इमोशनल युती आहे, आणि राष्ट्रवादीशी आम्ही काल परवा जी युती केली ही आमची पॉलिटिकल मैत्री आहे. कदाचित पुढच्या 10-15 वर्षात तीही आमची इमोशनल मैत्री होईल. असं आहे, मला शिंदे साहेबांसोबतचाही भाजप आवडत नाही, अजित पवार सोबतचाही भाजप आवडत नाही. मला भाजप हा देशाची सेवा करणारा पक्ष आवडतो. राजकीय पक्षाचा आणि विचाराचा काय संबंध आहे? राजकीय पक्षाचा संबंध निवडणूक जिंकण्याशी असतो. कोण कोण्या पार्टीत केव्हा येतात, केव्हा घुसतात, केव्हा बाहेर निघतात, पुढे जातात, हे कोणीच सांगू शकत नाही. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.